मला चालायला येत नव्हतं, 90 किलो वजन होतं, उठायला बसायला येत नव्हतं. मग आता मला एकदम ते औषध दिल्यानंतर मी हे घेतल्यानंतर मला भरपूर फरक पडला. 12 किलो वजन कमी झालं. माझं हातपाय थरथर कापत होते ते कमी झालं. आता चालायला व्यवस्थित येतंय. म्हणजे भरपूर मला फरक पडला. आता गुडघा दुखायचं कमी झालाय काय? कमी झालाय गुडघा दुखायचा. हो. अश्विनीने तेवढं म्हणजे मला एवढं तिने केलं, एवढं माझं हे झालं. एकदा असं म्हणजे माझ्या डोळ्यातनं माझ्या पाणी येत होतं. आता भरपूर मला फरक पडलाय. तिने माझं केलं तेवढं. आता तुम्ही करताय म्हणून करतात ना, आणि तुम्ही घरात ठीकठाक असणं हे सगळ्यांनाच भारी वाटणार आहे. आता सुमनताई, सगळ्यात मेन महत्वाचं सांगा, अजून किती किलो कमी करायला पाहिजे म्हणते सुनबाई? मला अजून 8 किलो तरी कमी करायला पाहिजे. म्हणजे 12 किलो कमी झाले, अजून 8 किलो तरी कमी करायचंय. बर, मग आताच्या मॅरेथॉन मध्ये घेतलाय की नाही भाग? घेतलाय. बर, भारी. एकदम भारी, एकदम हॅपी आहेत बर का सुमनताई. सगळ्यात मेन महत्वाचं स्वतः हॅपी असणं, स्वतः सुनेला सपोर्ट करणं. सून करत्या असं वाटतं, पण स्वतः तुम्ही पण करताय ना, तिला करू देताय सगळ्या या गोष्टी, लोकांपर्यंत पोहोचू देताय. हे सगळं तुम्ही पण करताय, मग तुमचं पण आरोग्य का नाही चांगलं होणार? माझा काल वाढदिवस तिने भरपूर ह्याच्यात केला. म्हणजे तिच्या मनाला काय वाटलं असेल म्हणून तिने मला काल नेऊन आमची फॅमिली, माझ्या मुलीची फॅमिली घेऊन आम्ही काल माझा वाढदिवस भरपूर तिने हे केला. ओके. आतापर्यंत किती वेळा वाढदिवस केलाय? माझे झाले तरी 4-5 वाढदिवस झाले तिने आल्यापासून. माझे अश्विनीने म्हणजे अश्विनी आल्यापासून वाढदिवस करायलाच लागली. ते आल्यापासून माझे वाढदिवस चालू झाले. शेटे सर, कुठे आहे तुम्ही? हे सासू सुना म्हणजे काय काय असतात इथं बघा. हे उलट झालंय सगळं. इथं सासू सुना लय उलट आहेत या. हे सासू सुनेची काळजी करते, सून सासूची काळजी करते, असं पिक्चर आहे घरात माहिती. मायलेकी आहेत. मायलेकी आहेत त्या. खरंच आहे. म्हणजे मी भेटले दोघींना, यांना पण सुमनताईंना. त्यावेळेला एकमेक असं घरात वातावरण असायला पाहिजे. आपण एकमेकाची केअर करायला पाहिजे. एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंद आणायचं निमित्त व्हायला पाहिजे. तर या सगळ्या एकदम भारी आहेत दोघी पण. ओके, चलो. असं पद्मजाताईने पण मला भरपूर म्हणजे त्याने आपण हे केलं. त्या पण आलत्या घरी, मला बघितल्या. ते सगळे मदत करतात. हे आम्ही काम ठरवलंय, आम्ही हे सगळं करायचं. ओके. आता तिथनं ती प्रॉम्प्टिंग करायला लागली. अश्विनी याने मदत केली, त्यांनी मदत केली, ह्या आणि त्या. त्यांच्या हृदयातनं भावना सगळ्या पोचल्यात आमच्यापर्यंत अश्विनी. ओके, चलो. जोरदार क्लॅपिंग करू आपण सुमन ढाळेताईंसाठी. आणि आता आपण जाणार आहोत एक अॅनिव्हर्सरी पहिल्यांदा सेलिब्रेट करू. ओके, अॅनिव्हर्सरी 2 आहेत, पण मला ही अंजली पाटील काय कुठं दिसनच झाल्या. अंजली पाटीलची पण अॅनिव्हर्सरी आणि स्वाती जमदाडेताईंची पण अॅनिव्हर्सरी आहे. तर दोघांना जमदाडे परत सर, स्वाती मॅडम दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी अॅनिव्हर्सरी. सगळेजण पटापट त्या शुभेच्छा म्हणजे हॅपी अॅनिव्हर्सरी. शुभ विवाह वर्धापन दिनम. स्वाती मॅडम, नाव कुठून आहात, लिंक कुणाकडून मिळाली, किती दिवसात काय काय रिझल्ट आला, आणि किती लग्नाचा वाढदिवस आहे? हा मॅडम, मी स्वाती भरते जमदाडे. मी प्रॉपर अब्दुल्लाटून आहे, आणि मला ही लिंक माझ्या ग्रेट कोच दीपा रांगोळे मॅडमांनी दिली. आणि आजची जी अॅनिव्हर्सरी आहे ना, ती आमची 9वी अॅनिव्हर्सरी आहे. आमच्या लग्नाला 9 वर्ष पूर्ण होत आहे. पण त्याच्यासोबतच स्पेशल दिवस हा आहे की मला आपल्या शतायुषी फॅमिलीमध्ये येऊन पण 3 वर्ष कंप्लीट होत आहेत. कारण मी
मी ज्यावेळी फॅमिलीला जॉईन झाले त्यावेळी वेट लॉस साठी जॉईन झाले होते आणि वेट लॉस साठी याच्या आधी असे बरेच प्रयत्न केले होते की ज्याच्यामधनं माझं वेट कधीही कमी झालं नव्हतं आणि माझ्या मिस्टरांच्या मागं मी लागले होते की मला फॅमिलीला या जॉईन व्हायचंय. पण त्यांचं असं मत होतं की आता तू कुठलंच कडेला लावत नाहीस त्यामुळे हे पण तू काय करू नकोस, 4 दिवस करशील आणि सोडून देशील. पण मी अॅनिव्हर्सरीचं गिफ्ट म्हणून ही आपली फॅमिली मागितली होती आणि मी त्यांना पण थँक्यू म्हणते की त्यांनी मला ही फॅमिली दिली आणि माझ्या लाईफ मध्ये खूप मोठं ट्रान्सफॉर्मेशन झालं. मी आले होते फक्त वजनासाठी, पण मला हळूहळू लक्षात आलं की मला किती चॅलेंजेस होते. मला पीसीओडीचा त्रास होता, मला मूळव्याधाचा त्रास होता, डायजेशनचा इश्यू होता, स्किन चॅलेंजेस होते आणि बऱ्याच छोट्या छोट्या अशा गोष्टी होत्या की ज्या या फॅमिलीला जॉईन झाल्यानंतर मला समजलं की हे पण मला होतं. पित्ताचा त्रास होता. बाय बॅकग्राऊंड मी मेडिकल आहे आमच्या अब्दुल्लाटमध्ये आणि प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन हे मेडिसिन आहे असं अशा मताची मी होते आणि आनंदाने लोकांना देत पण होते आणि खात पण होते. कारण कुठलंही झालं, पित्त झालं गोळी घ्या, हे झालं हे औषध घ्या, कारण सगळं माहित असल्यामुळे स्वतः डॉक्टर व्हायचं पण चालू केलं होतं. आणि एवढ्या मेडिसिनच्या त्रासामुळं आफ्टर कोरोना पोस्ट प्रेग्नन्सी नंतर 92 kg पर्यंत वेट पोहोचलं होतं. स्वतःला आरशात बघायचं बंद केलं होतं आणि स्किनचे चॅलेंजेस चालू झाले होते, धाप भरायला चालू झाली होती. 1.5 वर्षाची मुलगी होती पण तिला उचलताना पण त्रास होत होता. या सगळ्या त्रासातून मी ज्यावेळी 27 फॅमिलीला जॉईन झाले त्यावेळी मी माझं 7 महिन्यामध्ये 22 किलोचा फॅट लॉस केला आणि आता आम्ही खूप हेल्दी आणि हॅपी आहे. पण त्यासोबतच ज्यावेळी 3 महिने झाले मला चालू करून त्याच्यानंतर मिस्टरांना असं वाटलं की आता मी पण घेतो, कारण त्यांच्यापेक्षा माझं वजन कमी व्हायला. मग त्यांनी चालू केलं. त्यांना पण दिवसभर मेडिकल मध्ये उभं राहून पायाचा व्हेरिकोज वेनचा त्रास चालू झालेला होता. ते पण दररोज रात्री येऊन 10:30 नंतर जेवायचे. त्यामुळं त्यांना पण पित्ताचा त्रास व्हायचा. दररोज त्यांचं पित्ताचं डायजेशन साठी दररोज औषधं ते घेत होते. रात्रीची झोप लागत नव्हती. जर सांगायची लिस्ट म्हणली तर एवढी मोठी आहे की एवढे चॅलेंजेस होते मला पण. आणि मूळव्याधाच्या त्रासामधनं असं व्हायचं की प्रत्येक वेळी उन्हाळा चालू झाला की माझं पोट साफ व्हायचं नाही आणि पोट साफ होण्यासाठी मी गोळ्या घ्यायचे आणि परत नाही झालं तर त्याचा ओव्हरडोस झाला की परत मला डिसेंट्री लागायची. परत ते पॅक होण्यासाठी परत अँटी डिसेंट्री औषधं. असं ते माझं चक्र नेहमी चालू होतं आणि जवळजवळ 13 वर्षानंतर मी मिरची खाऊ शकले. तोपर्यंत मला डॉक्टरांनी कंपल्सरी सांगितलं होतं की मिरची किंवा आपली कुठली ढबू मिरची असते ते मला खाता येत नव्हती. पण आता तेव्हापासून दररोज माझ्या ताटात आपला जो खरडा असतो तो नेहमी असतोय. हा महत्वाचा बदल होता. आणि मेडिकल प्रोफेशन मध्ये असून देखील आपल्या जेवणामध्ये काय काय असायला पाहिजे हे माहित नव्हतं. सलाड किंवा कोशिंबीर फक्त लग्नात किंवा असं काहीतरी आपलं सण असतो त्याच वेळी ते व्हायचं. पण त्याच्यामुळे जेवणाचं ताट बदललं. फक्त माझं नाही बदललं, पूर्ण घरातलं ताट बदललं. माझी मुलगी जी 1.5 वर्षाची होती तिला देखील पोटाचा त्रास होत होता खूप. ती देखील आपल्या छोट्या मुलांचं डायनोफ्युअल घेते. तिच्यामध्ये पण आता डॉक्टरांच्या व्हिजिट जवळजवळ बंद झाले. इम्युनिटी पॉवर एवढी वाढली आहे. आणि दिवसभराचं जे शेड्यूल होतं सकाळी उठण्यापासून रात्री झोपेपर्यंत ते ऍक्च्युली आमचं मेडिकल प्रोफेशन असल्यामुळं दुपारी 2:30ला जेवायचं झोपायचं, रात्री 10:30ला जेवायचं आणि झोपायचं, या अशाच गोष्टी चालू होत्या. आणि त्यामुळे हे सगळे चॅलेंजेस चालू झाले. 27 फॅमिलीला जॉईन झाल्यानंतर आपण नक्की कसं राहायला पाहिजे आणि आपल्यामध्ये काय काय बदल करायला पाहिजे हे समजलं. अगदी पाणी देखील प्यायचं असेल तर आपण ते कोणत्या पद्धतीनं पिलं पाहिजे ते देखील इथं आल्यानंतरच समजलं. त्यामुळे मी खूप खूप थँक्यू म्हणजे माझ्या कोच दीपा रांगोळे मॅडमना आणि आपल्या पूर्ण 27 फॅमिलीला. आणि एवढा माझ्या 500 लोकांच्या मध्ये अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट केल्याबद्दल खूप खूप थँक्यू. ओके, चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण जमदाडे फॅमिलीसाठी.